टॉस मंत्रिवाडी टीम, जनवली टीम won the toss, elected to field first. टॉस जिंकलाय, फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. बॅटिंग करण्यासाठी साईनाथ मंत्रिवाडी संघाचे खेळाडू मैदानाच्या आतमध्ये. चला, भरपूर काही चर्चा झाली आणि आता आजच्या दिवसामध्ये या चर्चेला पूर्णविराम मिळणार आहे. चला आता आपण बघूया, दोन दिग्गज टीम एकमेकांच्या समोर आहेत. एकीकडे साईनाथ क्रीडा मंडळाचे संपूर्ण सपोर्टर इकडे पाहायला मिळतात, तर दुसरीकडे आपण पाहतोय शिवकृपा जनवलीचे सपोर्टर पाहायला मिळतात. हा घमासान तुम्हाला पाहायला मिळेल. चला, कानपगावचे युट्यूबर राहुल म्हात्रे आपण आलेले आहात. आपल्याला व्यासपीठावर येण्याची मी विनंती करतो. अनेक समालोचकांना, अनेक खेळाडूंना प्रसिद्ध करण्याचं काम ज्यांच्या माध्यमातून केलं जातं. राहुल म्हात्रे या आणि गणेश म्हात्रे देखील या ठिकाणी जोडले गेलेत आमच्या सोबत. दुपारच्या 17 पासून तर गणेश म्हात्रे देखील तुम्हाला पाहायला मिळाले. चला, मेगा फायनलचा महामुकाबला आणि आवाज ऐकूया. वाशू बघाचले दोन्ही गोड आवाज. एक कानोबा गावचे सुपुत्र, अगदी अल्पावधीतच अगदी जोहे असेल आणि मानगाव तालुका असेल तिथपर्यंत जो आवाज अगदी भरपूर कमी वेळामध्ये जो गुंजलाय तो सुहास म्हात्रे आणि आमच्या आदरणीय या पंचकृषीवर भरपूर प्रेम असणारे जितेंद्र पाटील सरांकडे आपण जाऊया. धन्यवाद. धन्यवाद सर. हॅलो, चला सुरुवात होते पंचक्रोशी क्रिकेट संघटनेच्या 6व्या सत्राचा 2024चा चॅम्पियन ठरवणारा महामुकाबला, महासंग्राम, महाअंतिम फेरी. गेल्या वर्षीची 5व्या सत्राची अंतिम फेरी रिपीट टेलिकास्ट. ते दोन संघ शिवकृपा जनवली वर्सेस साईनाथ मंत्रिवाडी. गेम ऑन. सुहास इज ऑन. महाराष्ट्राच्या मातीमध्ये कथा शिवांची वास करी. इथेच लढले अनेक सैनिक, आगरी मराठा कात करी. तुझही येईल राज्य, शिवबा आम्हा साथ करी. महाराष्ट्राच्या रायगडावरती भगवा झेंडा नाच करी. आणि अगदी ज्या पद्धतीनं शिवाजी महाराजांचं नाव घ्यावं, माती कपालाशी लावावी, हर हर महादेव म्हणावं, अशा पद्धतीचा पहिला चेंडू पाहायला मिळाला. हातला होता अजयने. इथे मात्र फलंदाज आपण बघतोय, नाव आहे तुषार. तुषारच्या बॅट मधून सर पहिल्या चेंडूवरती पहिली 2 धावा आल्यात. 2 आल्यात. अजूनपर्यंत अपेक्षा असणार आहे. अजय पुढील चेंडू हाताळतो. तो यावेळेला शॉर्ट पिच दिलेली होती. चेंडूला शॉर्ट अंपुल केलाय. चेंडू चाललाय 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 षटकार. माझे बरसू आईचा सणायला, माझी जगदंबाईचा सणायला. सर, आज तुषारला थांबवणं मुश्किल झालंय. आज भल्या भल्या गोलंदाजांना मात्र त्यांनी संभ्रमात सोडलंय. तदनंतरचा आलेला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला. चेंडू पॉइंटच्या दिशेने गेला. स्वतः अजिंक्य तिथे चेंडू पकडण्यासाठी गेलाय आणि स्ट्राइक रोटेट होतोय. धाव संख्या झाली आहे 3 चेंडूत आतापर्यंत 9. सर, आज साईनाथ मंत्रिवाडीच्या खेळाडूंचं विशेष कौतुक करावे लागेल. आज अफलातून त्यांनी क्रिकेटचं प्रदर्शन या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवलंय. खास करून तिन्ही क्षेत्रात अग्रगण्य कामगिरी केली आहे. फलंदाजी असो, गोलंदाजी असो, क्षेत्ररक्षणातील तो तुषारचा अफलातून झेल आज मात्र निश्चित व्हायरल होईल. आज युट्यूबच्या माध्यमातून, आज RS लाईव्हच्या माध्यमातून सर्व प्रेक्षक मात्र त्या कॅचचा अनुभव आणि निश्चितच आनंद घेतील. आणि चौथ्या चेंडूवर मारलेला हा फटका पुन्हा एकदा कपोला परन्स इथं कलेक्ट करताना हे दोन्ही फलंदाज आणि पुन्हा एकदा 2 दुहेरी धावसंख्येनं धावसंख्या झाली आहे ती 11. सर, आज यांच्या साईनाथ मंत्रिवाडीच्या फलंदाजाविषयी आपण काय म्हणाल? येस सर, आज आर नाही तर पार, अभी नाही तो फिर कभी नाही. पुन्हा एकदा 365 दिवस या ट्रॉफीची वाट पाहावी लागणार आहे. त्यासाठी हा केलेला 8 साईनाथ मंत्रिवाडी या संघाने. परंतु आम्ही सुद्धा कमी नाहीयेत. जनवली संघ दाखवून देतोय. परंतु बघा तिथे सर नशिबाची साथ यावेळेस सचिनला येतोय. 1 धाव पूर्ण खेळतोय. ज्या सचिनने मागच्या 3 मॅचेस मध्ये चांगला परफॉर्मन्स दाखवला होता, त्याला काढण्याची संधी आली होती. पण कुठेतरी इथे मात्र अजय माघारी थांबलाय. धावफलकावरती 1 या धावसंख्येने 12 धावसंख्या लागल्यात. तुषार खेळतोय. यावेळी स्ट्रायकिंग एंडला आहे. ज्याच्या बॅट मधून एक षटकार लागलाय. त्याची आज बॅट बोलू लागली आहे. तो थांबणार नाहीये, परंतु त्याला थांबवावा लागेल.
पुन्हा एकदा शॉर्ट पिच डिलिव्हरी होती, पूल करायचं होतं, अजिंक्यचा क्लास, चेंडू खाली आलाय, तुषारला इथे केळय बाद, पाठवून देईल माघारी. पहिला झटका अगदी पाने जोरून लागलाय 12 या धावसंख्येवरती. धन्यवाद. तुषार परतलाय, परंतु सर यांच्याकडे अजूनही सचिन बाकी आहे आणि आता कर्णधार स्वतः मला वाटतं पराग जातोय. परागने आज सुंदर खेळी केली आहे. आज एक मला वाटतं सलग 3 षटकार सुद्धा त्याच्या बॅटमधून आपण पाहिले होते. आता मात्र ही पुन्हा एकदा तीच स्वतः कर्णधार आहे, म्हणजे स्वतः लीडर आहे, लीडिंग फ्रॉम द फ्रंट अशा प्रकारची त्याच्यावर जबाबदारी आली आहे आणि ती जबाबदारी तो इथून निश्चित पार पडेल अशी सर्व साईनाथ मंत्रीवाडीच्या सर्व क्रीडा रसिकांना किंवा प्रेक्षकांना निश्चित आशा असेल आणि त्या अपेक्षा तो निश्चित पूर्ण करेल. काय सर, 2 टीम मधला घमासान बघा. गेल्या वर्षीचा डिफेंडिंग चॅम्पियन शिवकृपा जनवली संघ, अर्थातच रुपेश पाटील यांचा जनवलीचा संघ विजेता होता. तर गेल्या वर्षी त्यांना जी आपण पराभव स्वीकारावा लागला होता तो साईनाथ मंत्रीवाडीचा संघ यावेळेस मात्र मागच्या पराभवाचा बदला घेण्यास इथं निश्चित उत्सुक असेल. त्यांचा जर महिला प्रेक्षकांचा जर मी विशेष कौतुक करून त्यांचे पाठीराखे आहेत. एका बाजूला पाहायला गेलं तर रुपेश पाटील यांच्या टीमचा सपोर्ट देण्यासाठी त्यांच्या जनवलीच्या सर्व महिला भगिनी असतील, तर माझ्या उजव्या हाताला आपण बघता इथं साईनाथ मंत्रीवाडीला मोटिवेशन देण्यासाठी, त्यांचा उत्साह वाढवण्यासाठी आमच्या या महिला भगिनी त्यांचं विशेष सुद्धा कौतुक करावं लागेल. मी आमच्या RS लाईव्हच्या ज्या असतील त्यांना मी सांगेन की एक कॅमेरा आपल्या या महिला वर्गाकडे निश्चित आपण दाखवावा आणि मॅचचा आनंद लुटत असताना. सर, दुसऱ्या षटकाला सुरुवात होईल. पहिल्या षटकाची समाप्ती झाली तेव्हा धावसंख्या झाली होती 12 आणि पहिला चेंडू. सर, आज एकीकडे सचिन आहे, तुषार आहे, पराग आहे, सुशांत आहे, कोणाकोणाला आज थांबवणार. परंतु दुसरीकडे जर विचार करायला गेला तर एकीकडे अजिंक्य आहे, एक अनुभवी अजय भुईर आहे, त्यानंतर एक इमर्जिंग ऑफ द प्लेअर मी म्हणू शकेन कुणाल सारखा डावखुरा गोलंदाज आहे. म्हणजे एकाच एक असे खेळाडू या दोन्ही मॅच मध्ये आहेत. सर येस दादा टीम बरोबर ती दादा टीम उभी आहे. इथे बघा बॅक टू बॅक 2 चेंडू आलेत, बॉदरेशन क्रिएट झालाय. पहिल्या षटकामध्ये फलंदाजी करणाऱ्या साईनाथ मंत्रीवाडीने आपलं वर्चस्व निर्माण केलं होतं, परंतु यावेळेस मात्र आपण बघतोय गोलंदाजी करणाऱ्या जनवली या संघाने आपलं वर्चस्व केलं सिद्ध. कारण म्हटलं जातं ना, आम्ही कोण आहोत, आम्ही काय आहोत, त्यापेक्षा आज आम्ही काय करणार आहोत हे महत्वाचं आहे. सचिनचा अगदी जोडगट फटका होता, ताकदीचा वापर फटक्यावरती केलाय, वाडीश लॉंग ऑन क्लिअर केलंय, फ्लिकचा फटका तिथे क्षेत्ररक्षक आलाय. 2 धावेवरती समाधान मानावं लागेल. 3 चेंडूचा खेळ इथे समाप्त झालाय. दुसऱ्या षटकातील धावा संख्येवर तर फक्त 14 आल्यात. मागच्या 2 चेंडूचा प्रेशर मात्र इथे मात्र क्रिएट झालाय. येस ठाकूर सर. सुहास बक्षील पहिल्या 4 चेंडूत 11 झालेल्या आणि नंतरच्या 5 चेंडूत धावा निघाल्यात फक्त 3. धावसंख्या झाली 14. कुणाल तारणा ठरतोय का सचिन मार्ग काढतोय? इथे मात्र अजून एक बॅटचा चांगला स्वीट साऊंड आलाय आलाय आलाय. आपला इथे नियम साधा आहे, आला त्याला नमस्कार, घ्यायला त्याला राम राम आणि एकदम लांब लांब डीजे. आणि अगदी लांब लांब जाणारा षटकार होता, ज्या षटकारावरती खरं तर मी म्हणेन दत्तगुरु इथे मात्र बघतोय मंत्रीवाडी संघाच्या टाळ्या नाही तर शिट्ट्या वाजल्या होत्या, परंतु येणारे 2 चेंडू अजूनही असणार आहेत. कुणालचं कौतुक असणार आहे. सर, मागच्या मॅच मध्ये 4 विकेट घेतल्या होत्या. इथे मात्र त्याला स्वतःला सिद्ध करावं लागेल, सचिनला फसवावं लागेल. बॅकफुटला येऊन खेळण्याचा प्रयत्न, इथे मात्र चांगला फटका एक्झिक्यूट केलाय, व्ही शेप मध्ये आलाय. बघतोय आपण स्ट्रेट आउटचा फटका, समाधान बाळगले. इथे मात्र एक धाव घेतली जात नाहीये. स्वतःवरती विश्वास दाखवला जातोय. धावफलकावरती 20 आली आहेत. इथे मात्र विश्वास दाखवला जातोय, परंतु शेवटचा चेंडू इथं शिल्लक आहे. सर, 6 धावा येतील का, चौकार येतील का, किंवा चौकार अजून एक धाव येईल का? लोअर पुलटा चेंडू होता, पुल केला. यावेळेस मात्र चेंडू अगदी बघा कौतुक करावे क्षेत्ररक्षकाचं. 2 धावेचा प्रयत्न एकच पूर्ण केली, दुसऱ्याचा प्रयत्न आहे का? येस. आणि पंचांचं बोट आकाशाला. 21 धाव संख्येवरती थांबवलं जातोय. थोडंसं बॉदरेशन क्रिएट होतोय, परंतु येणारी काल आणि
वेळ सांगणार आहे की मात्र इथे 21 धावसंख्या जास्त होता की इथे मात्र 21 धावसंख्या कमी होत्या, कारण फक्त 12 चेंडूंचा खेळ असणार आहे सर. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिले होते तब्बल 12 आल्या होत्या, तदनंतर फक्त आता मात्र विचार केला आपण 9 धावसंख्या आल्यात. कुणाल मागच्या मॅचचा हिरो ठरला होता, ज्याने 4 विकेट घेतले होते. तोच कुणाल पुन्हा एकदा खूप चांगल्या पद्धतीने गोलंदाजी एक्झिक्यूट केली त्याने आणि वॉटरेशन क्रिएट केलं. षटकार आला होता सचिनचा, परंतु त्या षटकाराने मी म्हणेन की फक्त 9 धावसंख्या आल्यात. आता मात्र बघतोय आपण 22 धावसंख्या इथे बनवायचे, 21 झाल्यात. सर काय घडेल, काय म्हणाल तुम्ही चॅम्पियन ट्रॉफीच्या या 2024 मधल्या मॅच बद्दल? धन्यवाद सर. सर्व खेळाडूंचा पुन्हा एकदा मी जितेंद्र पाटील सर्व क्रीडा रसिकांचा या ग्रँड फिनालेमध्ये अगदी 12 चेंडू आणि 22 धावांचं आव्हान आहे. मॅच मध्ये कोण जिंकून जाईल चमचमती चॅम्पियन्स ट्रॉफी याकडे मात्र सर्व क्रीडा रसिकांचं लक्ष वेधून राहिलंय. एकीकडे असं वाटत होतं की साईनाथ मंत्रीवाडीचा संघ मोठा स्कोर अगदी 12 चेंडू जवळपास 30 धावापर्यंत मजल मारू शकेल अशी इतकी विस्फोटक फलंदाजी होती, परंतु एक अफलातून झेल घेतला अजिंक्यने आणि तुषारला मला वाटतं परतावं लागलं. आणि त्याच्यानंतर कुणालचं सुरुवातीचे काही चेंडू या मॅच मध्ये वापसी करून ठेवली ती शिवकृपा जनवलीला. आणि मॅच मात्र आता दोन्ही संघांकडे समान आहे, 12 चेंडू 22 धावा. जो या मॅच मध्ये चांगला खेळ करेल तो मात्र मॅच मध्ये जिंकून जाईल. आणि ही मेगा चमचमती ट्रॉफी जी आहे पंचकृषी क्रिकेट संघटना चॅम्पियन्स ट्रॉफी 2024 कोणाच्या हातात गवसणी घालेल, येणारे मात्र 12 चेंडू नक्कीच गुज जातील. त्यासाठी मैदानात जात आहेत सलामीची जोडी शिवकृपा जनवलीचे अजिंक्य आणि त्याच्या समवेत प्रज्योत हा एक विध्वंसक फलंदाज आज खूप फॉर्मात आहे, परंतु या प्रज्योतला माघारी पाठवावं लागेल साईनाथ मंत्रेवाडीला जर या ट्रॉफीला हात घालायचा असेल तर. मात्र पहिल्या षटकात जर त्याला परतवलं नाही तर कदाचित मॅच त्यांच्यापासून दूर होईल. परंतु हे आपले भाकीत आहेत, क्रिकेटमध्ये भाकीत करून चालत नाही, प्रत्यक्षात इम्प्लिमेंट करावं लागतं. आणि ते इम्प्लिमेंट करण्यासाठी ही सलामीची जोडी शिवकृपा जनवलीची मैदानात हजर आहे. संघर्ष हा सर क्रिकेट आणि बॅट आणि चेंडू मधला आहे आणि 2 टीम मधला आहे. आणि खरं बघायला गेलं तर सर या वाशी विभागातील 2 उत्कृष्ट समालोचक, एका बाजूला एक रुपेश पाटील यांचा संघ तर दुसऱ्या बाजूला दत्तात्रय म्हात्रे सरांचा संघ. म्हणजे हा संघर्ष सर पाहायला गेला तर क्रिकेट आणि क्रिकेट मधला बघतोय. प्रेक्षक तर या मॅचचा आनंद जरूर घेत आहेत, परंतु बघा दोन्ही समालोचक आपापल्या खेमामध्ये प्रत्येक खेळाडूला आपलं टीम स्पिरिट, आपलं टीम मोटिवेशन करताना, कारण त्यांना माहित आहे साईनाथ मंत्रीवाडीला माहित आहे अगदी 12 चेंडू दूर आहेत या चॅम्पियन्स ट्रॉफी 2024 पासून. कारण गतवर्षी याच संघानं या संघाला धूळ चारली होती, त्या पराभवाचा बदला यावेळेस घेतील का, त्यासाठी गोलंदाज क्रमांक 1 वापरला जातोय सचिन. आणि सचिनला मात्र सामोरं जाईल तो अजिंक्य, माफ करा प्रज्योत असेल स्ट्राईक एंडला, नॉन स्ट्रायकिंग एंडला असेल तो अजिंक्य. सचिनच्या पहिल्या चेंडूला पुढे सरसावून धरून मारण्याचा प्रयत्न केला, चेंडू सरळ जातोय डीप लॉंग ऑफच्या दिशेने. 1 धाव पूर्ण केली आहे, जोपर्यंत फेकील दुसरी धाव सुद्धा पूर्ण केली आहे आणि अगदी आरामात दुहेरी धावेनं स्वतःचं आणि टीमचं खातं खोललंय. 22 धावांना सामोरं जाताना पहिल्या चेंडूवर 2 धावांनी सुरुवात केली, अजूनही 20 धावांची आवश्यकता आहे. आणि समोर मात्र खूप शांत डोक्याने क्रिकेट खेळतात, त्यांना माहित आहे की या मॅच मध्ये निर्णायक मॅच मध्ये चूक करून चालणार नाहीये. पुन्हा एकदा पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न जरूर केलाय, पुन्हा एकदा चेंडू जातोय लॉंग ऑफ फ्री झोन मध्ये. यावेळेस मात्र केवळ 1 धावेने धाव संख्येत भर पडेल आणि धाव संख्या होते ती 2 चेंडूत आतापर्यंत 3 झाल्यात. यावेळेस स्ट्राईकला असेल अजिंक्य आणि प्रज्योतची जोडी, दोघांमध्ये मिडल ऑफ द विकेट कॉन्व्हर्सेशन निश्चित. त्यांना माहित आहे की या मॅच मध्ये कोणत्याही प्रकारची चूक करून चालणार नाही, परंतु सचिन सुद्धा सक्षम आहे. दोन्ही चेंडू अतिशय योग्य टप्प्यावर त्यांनी फेकलेत, कोणत्याही प्रकारचा मोठा फटका मारण्याची संधी देत नाहीत फलंदाजांना आणि त्याचं विशेष कौतुक करावे लागेल. म्हणजे प्रत्येक गोलंदाज आणि फलंदाजांमधला हे संघर्ष
यावेळेस पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केलाय. जरूर एक धाव झाली, दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न होतात आणि इथं मला वाटतं एक त्यांची स्ट्रॅटेजी असावी बहुतेक. सर पाहायला गेलं तर पहिल्या चेंडूवर 2 धावा, तदनंतर 1 आणि त्याच्यानंतर 2, म्हणजे जिथं मोठे फटके मारण्याची संधी निर्माण होत नाही तिथं मात्र डबल सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करून किंवा 2 धावांचा फटका मारून मात्र मॅचला अगदी कॅरी ऑन करण्याचा प्रयत्न हे 2 फलंदाज करतात. म्हणजे फलंदाज आणि गोलंदाज यांच्या डोक्यांमध्ये कॅल्क्युलेटिंग क्रिकेट चालू आहे आणि खूप चांगलं क्रिकेट या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवताना सगळे खेळाडू आपल्या क्रिकेटचं कौशल्य प्रेक्षकांपर्यंत पोहोचवतात. सचिन सज्ज होतोय पुन्हा एकदा पुढचा चेंडू फेकण्यासाठी. यावेळेस अजिंक्य ब्लॉक बॉल मध्ये टाकलेला स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये निश्चित इथं सचिनचं टाळ्या वाजून स्वागत करावं लागेल, कारण त्यांनी एक निश्चित धाव, कमीत कमी 1 धाव निश्चित वाचवली आणि हीच धाव कदाचित विजय आणि पराजय मधला अंतर असू शकते सर. आणि तुम्ही जेव्हा अशा मोक्याच्या निर्णायक मॅच मध्ये जर एक धाव तुम्ही जर सेव्ह करताय तर निश्चित आपल्या टीमला तुम्ही मोटिवेट करताय. पुढचा चेंडू पुन्हा एकदा काय अफलातून गोलंदाजी करतोय सचिन, कारण ब्लॉक होल मध्ये चेंडू प्रत्येक चेंडू तुम्ही जर एखादा गोलंदाज सुहास सर जर 6 चेंडूंमधले जर 4 चेंडू जर ब्लॉक होल मध्ये टाकतोय तर निश्चितच त्याचं क्रेडिट त्याला द्यावंच लागेल, कारण हे शक्य नसतं. थोडासा मोठा ग्रँड फिनालेचा प्रेशर असतं, तर प्रेशर हँडल करण्यात यशस्वी ठरलाय तो हा गोलंदाज सचिन. यावेळेस मात्र शेवटच्या चेंडूवर मोठा फटका कन्वर्ट केला आणि चेंडू जातोय आउट ऑफ द पार्क. येतोय मोठा ह्यूज षटका. शिवशंकराचा मंदिर बांधिला या जनवली गावाला. हॅलो सर, खरंच कौतुक करावं लागेल, कारण काय ग्रँड फिनाले आहे बघा. अगदी हृदयाचे ठोके चुकवणारा सामना आहे. धावफलकावरती लागल्यात 12, बनवायच्या होत्या 22, आता मात्र 6 चेंडूंमध्ये तब्बल 10 धावांची गरज असणार आहे. कौतुक करावं लागेल. आज मात्र चॅम्पियन ट्रॉफीच्या माध्यमातून असणाऱ्या सर्व आयोजकांची इथे मात्र नक्कीच कौतुक करावं लागेल. ते म्हणजेच आपल्या सर्व अध्यक्षांचे, उपाध्यक्षांचं, सचिव, खजिनदार, मी म्हणेन सर्वांचं, तेपर्यंत सदस्यांचं आणि त्याही पलीकडचं मी म्हणेन की महिला वर्गांचं. सर मगाशी सुद्धा म्हणालत, काल सुद्धा आपण रुपेश पाटील सरांनी सुद्धा एक फोटो व्हायरल केला होता, ज्या वेळेला आपण मैदानावरती अनेक महिला इथे काम करत असताना पाहिलं होतं. त्यांनी सुद्धा लिहिलं होतं की सर्वच आनंद पैशामध्ये विकत घेता येत नाही, कधी कधी समर्पणही महत्वाचं असतं. आणि आज मात्र बघतोय आपण बघतोय यावेळेस मात्र मंत्रीवाडी खेम्यामध्ये सुद्धा खूप महिला वर्ग आहेत, जनवलीच्या खेम्यामध्ये सुद्धा खूप महिला वर्ग आहेत, ज्या आपल्याला मगाशी म्हणाला तुम्ही की ती शक्ती आहे. ती शक्ती नाही तर दैवी शक्ती आहे सर, कारण महिला म्हटलं तर काय म्हटलं जातं की एखाद्या दिव्याच्या वातीप्रमाणे असते, स्वतः जलत असते परंतु त्याचा प्रकाश मात्र सर्वकडे ती देत असते. म्हणून त्यांच्याविषयी जर म्हणायचं झालं तर एवढंच म्हणेन की अपना वजूद भुला के वो आप हर किरदार वो निभाती है, अपना वजूद भुला के हर किरदार वो निभाती है, वो अपने कार्यस्थल के साथ साथ अपने घर को भी स्वर्ग बनाती है. म्हणून यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे महिला वर्गासाठी, जी नक्कीच दैवी शक्ती खरं तर आमच्या माध्यमातून आहे. बघतोय आता आदरणीय मिलिंद पाटील सर आणि हरिओम शेठ यांचं शुभागमन व्यासपीठावरती होतोय. मी विनंती करतो रुपेश पाटील सरांना की आपण व्यासपीठावरती यायचं आहे. आपण बघतोय 6 चेंडूंमध्ये 10 धावांची करत गरज आहे. एका बाजूला आता मात्र अजिंक्य उभा असेल तर दुसऱ्या बाजूला प्रज्योत. अजिंक्य ऑन द स्ट्राईक आहे आणि त्याच्या समोर उभा राहिलाय सुशांत. खरं तर शांत आहे, कारण जेवढं ते शांत असतं ते खोळ असतं आणि जे खोळ असतं ते कधीही मोजता येत नाही. परंतु सुशांतच्या मध्ये आधी काय दडलंय, यावेळेचा सुशांतचा पहिला चेंडू अगदी लेग स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू होता. एक धाव पूर्ण केली जाते वाईटच्या स्वरूपामध्ये, दुसरी धाव येईल का प्रयत्न केला जात आहेत आणि प्रयत्नांना यश येतोय. म्हणजे पहिल्या चेंडूवरती 2+1 म्हणजे 3 धावा इथे पूर्ण केल्या जात आहेत. आता मात्र समीकरण सोपं होऊन गेलेलं आहे. आनंदाचं वातावरण आता जनवली संघाच्या खेमामध्ये आहे. जवळजवळ बँजो मागवले जातोय आणि बघतोय आपण आदरणीय हरिओम शेठ यांचं शुभागमन व्यासपीठावरती होतोय. खरं तर ज्या वेळेला शेट येतात त्या वेळेला नक्कीच गणपती बाप्पाचं, छत्रपती शिवाजी महाराजांचं ते नेहमीच इथे मात्र पहिल्यांदा दर्शन घेत असतात. आदरणीय मिलिंद पाटील साहेब यांचं सुद्धा शुभागमन होतोय. निलेश दादा पाटील सर यांचं इथे शुभागमन होतोय. सगळ्यांचं इतर हृदयाच्या अंतःकरणापासून आम्ही सरचं स्वागत करतो. यावेळेचा चेंडू ऑन द साइडला उचललाय. आपण बघतोय वाईडिश लॉंग मध्ये 2 क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आले आहेत. एक धाव पूर्ण, दुसऱ्या धावचा प्रयत्न तोही सहजरित्या पूर्ण केला जातोय. धावफलकावरती 17 लागल्यात. आता मात्र 5 धावांची गरज असणार आहे. 5 चेंडू आणि 5 धावांची गरज असणार आहे.
करिता स्वागत शब्द सुमनाने दिन हा भाग्याचा आला. आपल्या पावन स्पर्शाने आजचा हा सोहळा धन्य झाला. अनेक मान्यवरांची मांदी व्यासपीठावरती येतोय. सर्वच मान्यवरांचं मनपूर्वक स्वागत करूया. जाऊया बनसागेत पुन्हा एकदा मैदानाकडे, जिथे 5 चेंडू आणि 5 धावांची गरज आहे. मगाशी दत्ता म्हात्रे सर म्हणाले होते की जे प्रेक्षक बसलेत ते उठलेत, जे उठलेत ते खिच्यात हात घालून आहेत आणि जे खिच्यात हात घालून आहेत त्यांची नख मात्र तोंडात आहेत. यावेळेचा चेंडू होता अगदी लॉंग ऑन रिझन मध्ये भिरकावायचा होता. खूप वेळ चेंडू आकाशाला गवसणी घालतोय. नंतर मात्र गरुड पक्षाप्रमाणे तो मात्र जमिनीच्या खाली येतोय. इथे मात्र एक धाव पूर्ण केली जातोय. धावफलकावरती धावा लागलेत 18. फक्त आणि फक्त विजयासाठी 4 धावांची गरज असणार. प्रयत्नांची पराकाष्ठा दोन्ही साइडून होत आहे. येस आदरणीय हरिओम शेठ म्हात्रे यांच्याकडून विजयी संघासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाणार आहे. आणि येस पराभूत संघाला 500 रुपये आले ATM इत्र खुला केलेला आहे. म्हणजे काय तर सोन्यासारखा माणूस आहे. त्यामुळं इथे मात्र ATM जरूर खुला असेल. 1000 रुपयाचं पारितोषिक विजयी आणि पराभूत संघाला 500 रुपये जरूर दिले जातील. आणि 4 धावांची गरज असणार आहे. सुशांतची 4 चेंडू आणि 4 धावांची गरज असणार आहे. इथे मात्र बॉल आणि चेंडू आणि बॅट मधला जो समीकरण आहे ते अगदी बघा शांतपणाने डोक्यावरती बर्फ ठेवून खेळलं जातोय. अगदी समजदारीचं क्रिकेट आहे, हुशारीचं क्रिकेट खेळलं जातोय. 1 धाव पूर्ण, दुसरी धावचा प्रयत्न तोही सहजरित्या पूर्ण केला जातोय. आता मात्र आशा अपेक्षा आणि महत्वाकांक्षा इथे म्हणावं लागेल की जरूर जनवली संघाच्या खेम्यामध्ये पाहायला मिळणार आहेत सर. कारण आनंद वर्षाव चालू झालेला आहे. त्यांना माहिती आहे की आपण फक्त विजयाच्या समीकरण पासून खूप थोडंसं लांब आहोत. फक्त समीकरण राहिले 2 धावांचं आणि चेंडू असणार आहे 3. समीकरण जवळ आलेलं आहे. पहिला चेंडू सर वाईट आला होता, तिथेच थोडीशी मी म्हणेन दशा झाली. दिशाहीन चेंडू होता आणि दशा झाली. अशातच मात्र मंत्रीवाडी संघाला तारणहार ठरेल का सुशांत? येणारे 3 चेंडू आणि 2 धावांची गरज असणार आहे. समीकरण जवळ आलेलं आहे. इथून मात्र विजय संघ कोण होणार आहे? चॅम्पियन ट्रॉफी 2024 चा प्रबल दावेदार कोण असणार आहे त्याचा शोध आहे. शोधात प्रयत्नात आहोत. 1 धाव पूर्ण केली जाईल का? इथे मात्र टाळ्यांचा वर्षाव स्कोर केला जातोय लेवल. आता मात्र 1 धावांची अपेक्षा विजयापासून दूर. 2 चेंडू आणि 1 धाव. इथे मात्र जनवली संघ पुन्हा एकदा 2024च्या चॅम्पियन ट्रॉफी मध्ये आपलं नाव कोरलं जाईल का? सर सुशांतला आता शांत होऊन चालणार नाही. कारण या चेंडूवर जर विकेट मिळवली तर निश्चित मॅच मध्ये ट्विस्ट निर्माण होईल. पण ती विकेट मिळवावी लागेल, संघर्ष करावा लागेल. हार मानून चालणार नाहीये. कारण मॅच आपल्यापासून दूर जाते. या चेंडूवर जर तुम्ही प्रयत्न केलात आणि त्या प्रयत्नाला यश आलं तर निश्चित या मॅच मध्ये तुम्ही लाईव्ह राहू शकता. परंतु कौतुक करेन या अजिंक्य आणि प्रज्योतचा अतिशय शांत डोक्याने खेळ केला. सुशांतला शेवटची संधी साईनाथ मंत्रीवाडी संघाला. अगदी लास्ट अपॉर्च्युनिटी आहे ती मात्र साईनाथ मंत्रीवाडी. सुशांत बॉलिंग करेल अजिंक्यला. काय घडेल इथे बघा. आलाय चेंडू. येस सेलिब्रेशन नाउ स्टार्ट. आणि बघा इथे सावकाचा खरं तर आजचा दिवस आनंदाचा होता. आणि आनंदाच्या दिवसामध्ये चॅम्पियन ट्रॉफी 2024च्या निमित्तानं पंचक्रोशी क्रिकेट संघ हा विजयी झालेला आहे. आज जरी जनवली संघ इथे अंतिम क्षणामध्ये विजय झाला असला तरी विजय हा मी म्हणेन की पंचक्रोशीचा आहे. तुम्ही केलेल्या वर्षभराचा मेहनतीचा आहे, तुम्ही केलेल्या अपेक्षांचा आहे, तुम्ही केलेल्या महत्वाकांक्षेचा आहे. चॅम्पियन ट्रॉफी खरं तर विजय संघ जनवली संघ असला तरी इथे मात्र पंचक्रोशी क्रिकेट संघटना इथे विजयी झालेली आहे. आणि या विजयाचा शिल्पकार खऱ्या अर्थानं पंचक्रोशी क्रिकेट संघटना आहे. तुम्ही केलेल्या प्रयत्नांचा आहे, तुम्ही केलेल्या इथे मात्र आणि धमाल शिवकृपा कृपा संघाचा विजय करत चॅम्पियन ट्रॉफीवर बॅक टू बॅक दुसऱ्यांदा नाव बोलतात.